नमस्कार 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 मंडळी, नमस्कार. 6:30 झालेले आहेत आणि तुम्ही सगळे इथे जमलेले आहेत आपल्या टीव्ही समोर आणि आपला कार्यक्रम बघण्यासाठी. 16 सख्यांचा आणि कल्ला माई लेकरांचा तुम्हा सगळ्यांचं मी अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या या लाडक्या कार्यक्रमात. मंडळी, कसं असतं ना, लहानपणी मिळालेलं पहिलं बक्षीस आणि पहिलं पारितोषिक हे फार महत्त्वाचं असतं. कारण ते बक्षीस, ते पारितोषिक आपला पुढचा प्रवास ठरवत असतं आणि म्हणून ते आपण ना खूप जपून ठेवतो, कारण त्यात खूप आठवणी असतात. याच आठवणी पुन्हा नव्याने निर्माण करण्यासाठी आपण आलेलो आहोत पुण्यातील हडपसर येथे आणि तिथल्या या सगळ्या धुरंधर जोड्या इथे जमलेल्या आहेत. तुझं नाव सांग बरं. माझं नाव पिहू समीर शेख. ओके, बरं. आई जास्त आवडते की बाबा? बाबा. बाबा आवडतात. बरं बरं बरं. दादू, मोठं झाल्यानंतर काय व्हायचंय तुला? पोलीस. अच्छा, अरे बापरे, पोलीस व्हायचंय तुला. बरं, तुझा सुपर हिरो कोण आहे? पप्पा. वा, का पण पप्पा सुपर हिरो का वाटतात तुला? ते मला जे पण पाहिजे ते आणून देत आहेत. परत मग कोणी काय पण बोलायला लागलं की त्याला ओरडतायत, मारायशी वाचवत आहेत. व्हेरी गुड बाळा, खूप छान. बाबांसारखंच व्हायचं आपण. हा दादू, तुझं नाव सांग. शिवम बालकृष्ण देले. शिवम. बरं, मोठं झाल्यानंतर काय व्हायचंय तुला? आर्मीत. आर्मीत जाणार आहे? अरे ये बात है, ताली दे दे बेटा. व्हेरी गुड. आणि या छान छान ओळखीनंतर आता आपण सुरू करूया आपल्या पहिल्या खेळाला. ओके, आपल्या या पहिल्या खेळाचं नाव आहे रिंगा रिंग रिंग रिंगा रिंग रिंग हे. आणि हा खेळ कसा खेळायचा तुम्हाला मी सांगतो. प्रत्येक मुलांच्या हातामध्ये हे भांड असणार आहे आणि ह्यामध्ये 5-5 चेंडू आहे. एका वेळी एक ताई इथे येणार आहे. हा चेंडू घ्यायचा आहे. 1 2 3 म्हटल्यानंतर बरोबर या रिंग मधून हा चेंडू गेला पाहिजे. 1 2 3. क्या बात है, व्हेरी गुड. अजिबात गेलेलं नाहीये, वरूनच गेलेले विमान. क्या बात, हो हो, गेलेलं आहे. नाही गेलेलं आहे. शाबाश, ओ हो, क्या बात है. 2 पॉइंट मिळालेले आहेत. आता तू जिंकाय पाहिजे. आता तो जिंकाय पाहिजे. हा, रेडी. आऊट झाली तू. मग आईला अजून 2 चेंडू आहेत की बाकी? काय वाटतं तुला? मम्मी हरणार. हरणार. नाही हरणार नाही. ओ हो, 1 पॉइंट मिळालेला आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. खाली कोणाला मारत होतात तुम्ही चेंडूने? अगं, कुठं बास्केटबॉल खेळतेस का तू ताई? दादा, किती गेले चेंडू? एक पण नाही. एक पण नाही. एक पण नाही गेलाय. आता हा जायला पाहिजे की न ग? जायला पाहिजे. जायला पाहिजे. हा ताई, होऊन जाऊ दे. हा, आई शपथ, गेला रे. ताली दे दे इधर. आणि आता वेळ झालेली आहे निर्णयाची. पुढच्या खेळामध्ये जे ऑलरेडी गेलेले आहेत ते मी तुम्हाला ती जोडी सांगतो. ती जोडी आहे जन्नत आणि पिहू यांची. त्यांनी 3 चेंडू टाकलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांची जोडी गेलेली आहे पुढच्या खेळामध्ये. त्याच्यानंतर शबानाताई आणि सुजय यांची जोडी गेलेली आहे पुढच्या खेळामध्ये. त्यांनी 3 चेंडू टाकलेले आहेत. पण इथे मात्र राहिलेल्या 4 जोड्यांमध्ये टाय झालेला आहे. त्याच्यामुळे प्रत्येक जोडीला 3-3 चेंडू देण्यात येणार आहेत.
ये बात हो हो. कुठं वरती टाकते. आणि या राऊंडचा निर्णय असा आहे, 2 चेंडू जास्त टाकून प्रियांकाताई आणि अनघा यांची जोडी पुढच्या खेळामध्ये गेलेली आहे, पुढच्या फेरीकडे गेलेली आहे. आणि त्याचबरोबर धनश्रीताई आणि शौर्य यांची सुद्धा जोडी पुढच्या खेळामध्ये गेलेली आहे. पण 2 जोड्या ज्या आहेत, राधाताई आणि शिवम यांची आणि शीतल आणि रुशांक यांची, यांच्यामध्ये पुन्हा एकदा टाय झालेले आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा 1-1 चेंडू देण्यात येणार आहे. गेलेला आहे. व्हेरी गुड. तुझी आणि शिवमची जोडी बाद झालेली आहे. ॲव्हेंजर्स हो हो. पाचही जोड्या गेलेल्यात आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. व्हेरी गुड. मामा, दुसरा खेळ कधी खेळायचा? दुसरा खेळ कधी खेळायचा? भाच्या, दुसरा खेळ खेळायचा आहे पण त्याला वेळ आहे. दुसरा खेळ खेळणार आहोत आपण, पण त्याआधी माझ्या या ज्या ताई आल्यात ना, त्या ताईंशी सुद्धा मला गप्पा मारायच्यात. आणि त्यासाठी जाणार आहोत आपण त्यांच्या माहेरच्या आठवणींमध्ये. ताई, काय सांगशील तुझ्या माहेरबद्दल? तर माहेर नवीन लग्न झालेल्या मुलीपासून 90 वर्षांच्या म्हातारीला जरी, म्हणजे आजीबाईंना जरी विचारलं की तुमचं माहेर कसं आहे, माहेरचं नाव काढलं तरी त्या स्त्रीच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. कारण मुलगी सासरी जाते एवढ्या आई वडिलांना सोडून. आता माहेरी गेलं ना की पहिले वाट बघणारे आई आणि वडील असतात. माझं माझ्या वडिलांवरती खूप प्रेम आहे. खूप लाडात वाढवलंय. आता सासरी आहे, सासरी सुद्धा खरंच खूप सासर भेटले, मिस्टर खूप चांगले भेटलेत. पण जर एखादी गोष्ट पाहिजे असेल, वडिलांना सांगितली की हो असतं आणि वाट बघत असतात कधी जातीये. लग्नाच्या दिवशी जेव्हा कन्यादान सुरू होतं, हो बाबा खूप रडले असते. हो, मी निघताना माझा भाऊ खूप रडत होता, खूप जास्त, खूप मोठ्याने माझा भाऊ रडत होता. देवाने मुलगी द्यावी, पण ती प्रथा खरंच बंद होते की काय काय माहिती, सासरी पाठवण्याची. मुलगी आई वडिलांकडे खरंच खूप लाडात वाढलेली असते आणि आपण दुसऱ्याच्या घरी पाठवतो. मला छान वाटलं खरंच खूप. मी खूप आभारी आहे तुमची. आणि मला जे माझ्या ज्या भावना मी आतापर्यंत त्यांच्याकडे गेल्या नसतील, त्या या माध्यमातून जात आहेत, मला याचं खूप छान वाटतंय. थँक्यू सो मच. नक्कीच ताई. आणि हा मंच किंवा हे माध्यम तुमच्यासाठीच आहे की तुम्ही तुमचं मन मोकळं करावं. तुमच्या मनात जे साचून राहिलेत सगळ्या गोष्टी त्या इथे व्यक्त कराव्या, त्यासाठीच हा खरं तर हे माध्यम आहे आणि हा कार्यक्रम आहे 16 सख्यांचा. ओके, थँक्यू. ओके. आणि आता आपण ह्या ताईंशी बोलूया. माहेर म्हटल्यानंतर सगळ्यात आधी तुझ्या डोळ्यासमोर कोण येतं? माझ्या आई वडील. ताई, किती वेळा दिवसातून बोलणं होतं आईशी आणि बाबांची? आई वडील एक्सपायर झालेले. सॉरी, मला माफ कर. काय झालं होतं? आईला अटॅक आला होता. ताई, आणि आई बाबा नक्कीच खुश असते, आनंदी असते आज तुझा संसार बघून, नातवंडांना बघून. आणि त्यांचे आशीर्वाद, त्यांचे शुभेच्छा सदैव तुमच्या पाठीशी आहे. ठीक आहे, आता आपण खेळायला सुरुवात करूया. ओके, दे बरं. तर या खेळाचं नाव आहे, बरं त्याआधी ना मी तुम्हाला एक कोडं घालणार आहे, म्हणजे प्रश्न विचारणार आहे. त्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर द्यायचं. कोडं आहे ते. ओके. एका वनातून एक हत्ती गेला, किती राहिले? 15. 15.
म्हणजे 15 राहिलेत. 15 हत्ती राहिले मग किती? 15. अच्छा नाही म्हणतोय तरी 15 हरकत नाही. आपण पिऊला विचारूया. 50. 50. क्या बात आहे, ताली दे दे. उत्तर चुकीचं आहे. मी सांगितलं एका वनातून एक हत्ती गेला म्हणजे किती राहिले? एकही नाही. ओके है की नाही? असं हे कोड आहे. आता सेम कोड या प्लॅस्टिकच्या भांड्यामध्ये. हा ते तुम्हाला सोडवायचंय. हा काय करायचंय, हे जे आहेत हे जे कार्ड्स आहेत ते इथे ठेवायचे. ओके असे पटापटा 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 घ्यायचे. ओके जोडलेले कोड इथे असं मी सोडवलेलं आहे पझल्स. आणि या खेळाचं नाव आहे शोधा म्हणजे सापडेल. शोधा म्हणजे सापडेल. शोधा म्हणजे सापडेल. ए, हे, हे. हा. शोधा म्हणजे सापडेल. हे हे हे. 1 2 3. ज्या 3 जोड्या फायनलला गेलेल्या आहेत, शेवटच्या खेळाकडे गेलेल्या आहेत, त्यातली पहिली जोडी आहे जन्नतताई आणि पियू यांची. त्याच्यानंतर दुसरी जोडी आहे धनश्री आणि शौर्य यांची. आणि तिसरी जोडी आहे प्रियांकाताई आणि अनघा यांची. 3 जोड्या शेवटच्या खेळाकडे गेलेल्या आहेत आणि 2 जोड्या मात्र बाद झालेल्या आहेत. ओके काय लिहिले त्याच्यावरती? हॅरी पॉटर बॅग. ओके काय आणि पांढरं. पांडा बस. ओ हो दोन जोड्या मात्र इथे बाद झालेल्या आहेत आणि 3 जोड्या गेलेल्या आहेत आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. म्हणजे शेवटच्या खेळाकडे जाण्या अगोदर सुरू करूया आपला अत्यंत सुंदर असा भाग ज्याचं नाव आहे पत्र मनातलं. खरं तर सगळ्या माझ्या भाचे कंपनीने पत्र लिहिली होती, पण त्यातल्या 2 पत्रांचं आपण इथे वाचन करणार आहोत. माझे पप्पा, मी तुमची लाडकी परी. मला तुम्ही परीसारखं ठेवता. ओरडत नाही, मारत नाही, फिरायला नेता आणि खूप लाड करता. मला ह्या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला थँक्यू बोलायचे आहे. आय एम सो लकी की तुम्ही माझे स्वीट पप्पा आहात. आणि तुम्ही माझ्यासाठी आणि आपल्या फॅमिलीसाठी खूप हार्डवर्क करता. तुम्ही ते कधीच दाखवत नाही, पण मी बरोबर बघत असते. मला तुम्हाला एक प्रॉमिस करायची आहे की मी तुम्हाला कधीच त्रास देणार नाही आणि तुमचे सगळे ड्रीम्स पूर्ण करणार. आणि माहीत आहे की तुम्हाला मला डॉक्टर बनवायचे आहे. मी नक्की खूप हार्डवर्क करेन आणि प्रयत्न करेन. मी तुमची आणि मम्मीची खूप काळजी घेणार मोठी झाल्यावर. लव्ह यू, तुमची परी. डोळे का पाणवलेत तुझे? नाही, पप्पांची आठवण येते. एवढं प्रेम करतात पप्पा तुझ्या? एवढे लाड करतात? ताई तुझं खूप कौतुक आहे की तुम्ही ज्या पद्धतीने त्यांचे संस्कार तुम्ही त्यांच्यावरती करता. आज का मला तुला असं विचारायचं आहे की आज तेवढं पत्र लिहिताना ती इतकी भावूक झाली, ती रडली? कारण शक्यतो ती आमच्यापाशी नसते, ती हॉस्टेलला असते. ती पप्पांपासून म्हणजे इतकी अटॅचमेंट आहे ना की सगळ्यात म्हणजे ती आठवी जाते तर पप्पांच्या खूप जवळ होती ती. पण मग हॉस्टेलला ठेवण्यामागचं काय कारण आहे? म्हणजे घरातले काही प्रॉब्लेम असल्यामुळं लांब ठेवण्यात आली.
आणि हे किती वर्ष ती आता हॉस्टेलला आहे? 9 वर्षाची झाली येते तेव्हापासून ती लहान आहे. त्यांच्यापेक्षा फक्त ती आता 3 वर्ष काही आमच्या जवळ होती. ताई, मला कल्पना आहे तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील, म्हणजे काही समस्या नक्कीच असतील कुटुंबाच्या, म्हणून तुम्ही तो निर्णय घेतला असेल. पण एक आवर्जून मला इथे अगदी मनापासून सांगावं असं वाटतं, एक तुमचा भाऊ म्हणून, की ह्या वयामध्ये खरं तर आईवडिलांची खूप गरज असते. कारण त्यांच्यामध्ये शारीरिक, मानसिक बरेच बदल होत असतात ना. सो त्यावेळेला आईवडिलांचं सोबत असणं फार खूप गरजेचं गरजेचं. असतं. सो मला असं वाटतं की तो विचार जर तुम्ही बदलावा, तो विचार करावा पुन्हा एकदा, कारण तिला खूप गरज आहे तुमच्या सोबतीची आणि सहवासाची. सुट्टीमध्ये तू इथे आई पप्पांबरोबर येते, हो. पुन्हा जेव्हा जातेस काय वाटत असतं तेव्हा? जाऊच वाटत नाही. जाऊसं वाटत नाही, नाही. पण तुला असं स्वतःला वाटतं की तू सतत आई पप्पांबरोबर राहायला हवं वाटतं. वाटतं? मग आता तू हॉस्टेलला असतेस ना, तर असं एक पत्र नेहमी एक दर 2 महिन्यांनी 1 महिन्यानी आईला किंवा पप्पांना लिहायचं. नक्की लिहिणार ना? नक्की लिहिणार. आई आणि पप्पांना सुद्धा खूप छान वाटेल. आणि जेव्हा आता पप्पा हा भाग बघतील ना, तेव्हा ते सुद्धा तुझ्यासारखेच असे भावूक होतील की आपली मुलगी आपल्यावरती इतकं प्रेम करते. हां, खरंच छान वाटलं. छान ओके. वाटलं. आता आपण ह्या ताईंशी बोलूया. ओके. माझी मावशी, मी तुझी लाडकी बबड्या. तुझ्यासाठी मी खास माझी पहिली पत्र लिहिले आहे. सांग मला कसे वाटले ते. बबड्या, काय हे नाव, पण जेव्हा तू मला हे नाव हाक मारतेस तेव्हा मला खूप आवडते. तू मला खूप आवडतेस. मला फिरायला नेतेस. छान छान खायला आणतेस. पण आता तू खूप काळजी घे, कारण आता तुला एक बाळ होणार आहे आणि मला खूप मस्त वाटत आहे आणि खूप खाऊ आणणार आहे. टेक केअर अँड मिस यू मावशी, तुझी बबड्या. ताई, आज ती पत्र लिहित असताना तुझे डोळे मात्र पाणावलेले आहे. सांगता येत नाही, शब्दच सांगताच येत नाही. एवढं म्हणतात ना, आईच्या नंतर मावशी ही दुसरी आईच असते मुलांची. ही जेव्हा लहान होती त्यावेळेस खूप म्हणजे खूप माझी मदत केली तिने. सारखं सतत ती हिच्यासोबतच असायची कंटिन्यू. माझ्या म्हणजे घरी फक्त आई असायची माझी, आणि तिला हेल्प करण्यासाठी माझी बहीणच. खरंच खूप सुंदर पद्धतीने लिहिलेलं आहे आणि छान वाटलं तुमच्याशी बोलून. आता आपण जाऊया शेवटच्या खेळाकडे. मंडळी, मला कल्पना आहे की पत्र वाचत असताना तुम्हाला सुद्धा तुमचं बालपण आठवत असतं. तुम्हाला तुमचं आजोळ डोळ्यासमोर येत असतं, माहेर डोळ्यासमोर येत असतं आणि कुठेतरी असे डोळे पाणावलेले असतात. तेव्हा पुन्हा एकदा तुमच्या चेहऱ्यावरती हसू आणण्यासाठी, आनंद आणण्यासाठी जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे आणि बघूया कोण होते धुरंधर जोडी. पत्र मनातलं या भागानंतर आता सुरू करूया आपल्या या शेवटच्या खेळाला, कारण या खेळातूनच होणार आहे आजच्या भागाची धुरंधर जोडी. तेव्हा कोण होते बघूया. या खेळाचं नाव आहे अरे अरे कासव कुठे कुठे जाशी. आता हा खेळ असा आहे की तुम्ही बघताय की तुमच्यासमोर प्लास्टिकचे तुकडे आहेत, हा, आणि एक भांडे आहे. काय करायचंय, आईने बसून ते जे तुकडे आहेत ते जोडायचे. ते जोडल्यानंतर एक रिंग तयार होईल, हा, आणि मुलांनी काय करायचंय, हा, असं कासवासारखं असं कासवासारखं ते म्हणजे असं राहायचंय आणि आईने ते प्लॅस्टिकचं भांडे ते असं पाठीवर ठेवायचे. हा, ठेव बघू, पाठीवर ठेव बघू, कोणीतरी ठेवा. हा, आईला खरंच ठेवलं काय, असं ठेवायचंय आणि ते भांडं न पाडता मुलांना असं सरळ जायचंय. पण ते जाण्या अगोदर जी रिंग केलेली आहे ना आईनी, ती रिंग अशी पुढे ठेवायची आणि त्या रिंग मधून मुलांना जायचंय. हळूहळू भांडण न पाडता असं जायचंय. पुन्हा ती रिंग क्रॉस केली की पुन्हा पुढे आणून ठेवायचे, मग पुन्हा त्या रिंग मधून जायचंय. असं करत करत ती जी सफेद रंगाची रेषा आहे ती पार करायची, पूर्णपणे पार करायची. ओके, रेडी, 1 2 3. हा, ओके, व्हेरी गुड.
हा कासवासारखं उभं राहायचंय मुलांनी, पटकन कासवासारखं उभं राहायचंय. हा ज्याची रिंग तयार झाल्यानंतर भांडं ठेवायचं पाठीवरती, पुढे ठेवायचंय, रिंग मधून जायचंय. हळू भांडं पडलं नाही पाहिजे, भांडं पडलं नाही पाहिजे. पडलं पुन्हा मागे, पुन्हा पडल्यानंतर पुन्हा मागे. काही तू नीट ठेव, तू वरती हे करतेस. हा पुन्हा मागे मागे. हा पडू दे पडू दे, पडताना दिसू दे. हा शाबाश शाबाश, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. हा व्हेरी गुड व्हेरी गुड. हा रिंग सकट चालली आहे. हा शाबाश. हा वेळ संपलेली आहे. या खेळाचा निर्णय असा आहे की तिसऱ्या क्रमांकाची जोडी ठरलेली आहे प्रियांकाताई आणि अनघा. चिठ्ठी उचल आणि काय आहे बरं त्याच्यामध्ये, काय सांग बरं. टेबल टेनिस बॅट. ओ हो, टेबल टेनिस बॅट. जन्नतताई उपविजेती ठरलेली आहेस, त्याच्यामुळे तुला मिळतोय सन मराठीकडून तुझ्या हक्काचा माहेरचा आहे म्हणजेच इंडक्शन. व्हेरी गुड, खूप खूप अभिनंदन. उचल बरं चिठ्ठी आणि काय लिहिलंय सांग बरं. स्लिंग बॅग. आणि आजच्या भागाची दुरंत जोडी ठरलेली आहे धनश्रीताई आणि शौर्य यांची. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. व्हेरी गुड. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. हुकमाची राणी झालेली असतो, त्याच्यामुळे सन मराठीकडून तुला मिळतोय तुझ्या खास हक्काचा आहे आणि तो म्हणजे मायक्रोवेव्ह. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. बरं तू आता हुकमाची राणी झालेली आहे, तसा कुठला हुकूम तुला इथे सोडावा असं वाटतं जो सगळ्यांनी पाळला पाहिजे. आम्ही सगळ्या जिजाऊच्या मुली आहेत, त्याच्यामुळे सगळ्यांनी आमच्याकडे व्यवस्थितच नजर टाकायची. एवढं मी सगळ्यांना सांगेन. अर्थातच, आणि तेही बरोबर आहे. थँक्यू. आणि हा जो राजपुत्र झालेला आहे शौर्य, हा त्याला मिळणार आहे केक. मंडळी, आपला हा जो कार्यक्रम आहे 16 सख्यांचा कल्ला माय लेकरांचा, हा कार्यक्रम आपल्या या सगळ्या बच्चे कंपनींना इतका आवडतोय ना, इतके खुश असतात ते. कारण काय माहिती आहे, कारण एरवी मैदानात खेळत असताना घरातून हाका मारणारी ओरडणारी आई आज या कार्यक्रमात त्यांच्यासोबत खेळते. त्यामुळे आईला सुद्धा तिचं बालपण पुन्हा एकदा नव्याने अनुभवता येते. आणि हेच बालपण पुन्हा एकदा नव्याने अनुभवण्यासाठी भेटूया पुढच्या भागात तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे 16 सख्यांचा कल्ला माय लेकरांचा.